जिल्ह्यातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, मी कुमारी सक्षना सिद्धामसलकर. मी हिंदुस्थानी आहे, मी भारतीय आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि मी जसं आपल्याला सर्वांना सांगितलं की मी आपल्या सर्वांशी बोलण्यासाठी, तुमच्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आणि माझं स्वतःचं वैयक्तिक मत मांडण्यासाठी मला एकच गोष्ट सांगायची. मी आता जेव्हा फेसबुक उघडलं आणि काही प्रसार माध्यमांच्या बातम्या पाहिल्या, फेसबुकवरती काही न्यूज पाहिल्या, काही व्हॉट्सअप ग्रुपवरती काही चर्चा बघितल्या, तर मला एक असं लक्षात आलंय की कर्नाटकामध्ये एका मुस्लिम भगिनीने हिजाब घातला आणि कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एंट्री केली म्हणून काही एक हिंसक ग्रुप, एक झुंडीचे प्रदर्शन करत त्या मुलीच्या दिशेने तिचा विरोध करत येत होते. पहिले तर त्या झुंडीचा मी जाहीर निषेध करते, ते कुठल्याही धर्माचे असतील, आणि त्या मुलीला मी सपोर्ट करते. आणि ती जी मुस्लिम मुलगी आहे तिच्या हिजाब घालण्याला सुद्धा माझा सपोर्ट आहे. हे बघा, या भारतामध्ये आपण सगळेजण या देशाचे पाईक, या देशाचे नागरिक आहेत आणि या देशामध्ये असलेल्या परंपरेचा सर्वांना अभिमान आहे. मी हिंदू आहे, मला माझ्या हिंदुत्वाचा, माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे, पण त्याचबरोबर मला मुस्लिम धर्मांचा सुद्धा अभिमान आहे, मला ईसाई धर्माचा अभिमान आहे, मला जी काही कुराण आहे किंवा बायबल आहे, माझी भगवद्गीता आहे, सगळ्यांचा तेवढाच आदर आहे. किंवा आम्ही शाळेमध्ये शिकत असताना आम्हाला कुणीही कधी जातीय धर्माचे धडे दिले नव्हते. आणि मला एवढंच सांगायचंय की शाळा कॉलेजेसला प्लीज तुम्ही धार्मिक आखाडे बनवू नका. आणि पहिले तर कर्नाटकाच्या सरकारमध्ये, जे सरकारमध्ये बसवराजजी बोम्मई आहेत, जे कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत, त्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना मला विचारायचंय, शेम ऑन यू. आज एवढे दिवस तुमच्या राज्यामध्ये अशा पद्धतीची गोष्ट घडते आणि तुम्ही चुप्पी साधून राहता, याचा मी धिक्कार करते. आणि या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा जे गृहमंत्री आहेत, त्यांना सुद्धा मला विचारणा करायचे. आज एनडीटीव्ही सारख्या नॅशनल इंटरनॅशनल मीडियावरती मुस्कान नावाची पीएस कॉलेजची स्टुडंट कर्नाटकाची येऊन बोलते की मला त्या मुलांपासून माझ्या अंगावर येऊन, माझ्या समोर येऊन माझ्यावरती निदर्शनं करतात, माझा विरोध करतात. व्हेर इज सीएम, व्हेर इज पीएम आणि व्हेर इज होम मिनिस्टर? सेंटर होम मिनिस्ट्री काय करते? मला एकच सांगायचंय, अशा पद्धतीचा निवडणुकावरती डोळा ठेवून, तुमची आज उत्तर प्रदेशला निवडणूक आहे, तुमची गोव्यात निवडणूक आहे, तुमच्या पंजाबला निवडणूक आहे, आणि ह्या निवडणुका डोळ्यावर ठेवून तुम्ही जर अशा पद्धतीचं दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करत असाल, हे वेगळंच वातावरण तुम्ही देशामध्ये आणत असाल, तर निश्चितपणे एक हिंदुस्थानी मुलगी, एक भारतीय म्हणून, एक इंडियन म्हणून मी त्याचा धिक्कार करते. काय प्रॉब्लेम आहे हिजाब घालायला? चांगली गोष्ट आहे ना, ती तिच्या संस्कृतीचा आदर करत पूर्ण कपड्यामध्ये स्कूल कॉलेजला जाते, आनंद वाटला पाहिजे ना. आज आमच्याकडे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये काही महिला चांगल्या पद्धतीची साडी डोक्यावर पदर घेतात, त्याचा आम्हाला अभिमान आहे. मग हिजाब घातला तर प्रॉब्लेम कुठे येतो? अरे भाजपाच्या लोकांना मला सांगायचंय, तुम्हाला प्रॉब्लेम तेव्हा वाटला पाहिजे होता जेव्हा तुमची साध्वी प्रज्ञा सिंग करकरे साहेबांच्या विरोधात अक्षम्य असे शब्द बोलते, उलटसुलट गप्पा करते, उलटसुलट गोष्टी बोलते. पहिल्यांदा जर तुम्हाला धिक्कार करायचा असेल आणि संसदेच्या पायरीवर कुणाला अडवायचं असेल तर त्या प्रज्ञा सिंग साध्वीला अडवा, हे मी म्हणेन तुम्हाला. त्याच्या अगोदर सुद्धा 2019 लोकसभेच्या वेळेस मी प्रखर विरोध प्रज्ञा साध्वीचा केलाय. आणि आज पण लाईव्हच्या माध्यमातून हे माझं प्रखर मत मानते की प्रज्ञा सिंग साध्वी सारख्या धर्मांध संसदेमधल्या खासदाराला पहिले तुम्ही अटकाव केला पाहिजे, मज्जाव केला पाहिजे. आणि मग आमच्या मुस्कानला, जी कर्नाटकमध्ये स्कूल कॉलेजमध्ये जाते, बीकॉम सेकंड इयरची ती स्टुडंट आहे, तिला मग तुम्ही जबाब विचारायला जा. आणि जबाब कशासाठी विचारता तुम्ही? एक मुलगी तिची संस्कृती पाळत असताना तुम्हाला कोणी अधिकार दिले? कॅम्पसमध्ये एक ग्रुप अतिशय अग्रेसिव्हली त्या मुलीच्या विरुद्ध दिशेने येतो, त्या मुलीच्या अंगावर येतो आणि तिला जाब विचारतो की तू हे कर, तू ते कर, हे कर. आमचा राम रहीम आमच्या मनामध्ये आहे. हो, मी दररोज अंबाबाईची पूजा करते, तुळजाभवानीची पूजा मी माझ्या घरामध्ये करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आणि ऍट द सेम टाइम मला सांगायचंय, बिस्मिल्ला रहमाने रहीम, अल्लाहू अकबर म्हणण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. मला स्वतःला प्रॉब्लेम वाटत नाही. मी ज्या शाळेमध्ये शिकले, माझ्या मैत्रिणी जर ऐकत असतील, अन्नवी असेल, शाहिस्ता असेल, आसमा असेल, मला प्राऊड आणि अभिमान आहे की तुम्ही तुमची संस्कृती जपत होता. आणि त्याच वेळेस मी माझी संस्कृती जपत होती. माझ्या शाळेमध्ये असं कधी प्रकार झाला नाही किंवा आम्हाला कधी असं वाईट वाटलं नव्हतं. मग आजच का हे सगळे प्रकार घडतायत? मला देशातल्या सुजाण नागरिकांना, तरुणांना, माझ्या भगिनींना, बांधवांना सांगायचंय, हे जे चाललंय ते फार विकृत पद्धतीने चाललंय. देश आपला कुठे नेऊन ठेवलाय याचा विचार करायला पाहिजे. आपला देश म्हणजे इस्रायल, पाकिस्तान, अफगाणिस्तान नाही, हा हिंदुस्थान आहे.
सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा, हम बुलबुले हैं इसकी एक गुलसिता हमारा. आणि म्हणूनच मला सांगायचंय की या देशामध्ये जर कोणी अशा पद्धतीचं विध्वंसक वातावरण तयार करत असेल, आमच्या तरुणींना, आमच्या मुलींना, शाळेतल्या विद्यार्थिनींना, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रातली मुलगी म्हणून, या भारतीची नागरिक म्हणून, इंडियन म्हणून मी त्या मुलीचा सपोर्ट करेन आणि आय सपोर्ट हिजा. काही प्रॉब्लेम नाही, घालू द्या, चांगले कपडे घालतायत त्या, आदर बाळगा, चुकीचं काही करत नाही, चांगल्या फुल कपड्यामध्ये शाळा कॉलेजेस येत आहेत, त्याचा मला अभिमान आहे आणि आदर आहे. तुम्हाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही. आणि तुम्ही तिरंगा फडकवण्याच्या जागी तुम्ही जे काही तुमचे झेंडे फडकवताय, एक विशिष्ट ग्रुप, मी यासाठी भाजपच्या लोकांना आणि कर्नाटकामध्ये सक्रिय असलेल्या विध्वंसक टोळीला जबाबदार धरते. ती मुलगी स्वतः एनडीटीव्हीला तिने तिचा इंटरव्ह्यू दिलाय, त्यात ती म्हणली की वो मेरे कॉलेज की स्टुडंट नहीं थे, दे वर नॉट स्टुडंट ऑफ माय कॉलेज, दे वर द आउटसाइडर्स ग्रुप. तो आउटसाइडचा ग्रुप होता. म्हणजे हे ठरवून चाललेलं आहे, कुणीतरी ठरवून हे सगळं करतंय. जाणीवपूर्वक देशामध्ये दोन प्रकारचं टोकं करण्याचा प्रयत्न केला जातोय. आपापसामध्ये आपली जी शांतता आहे, आपला जो जातीय सलोख आहे, सामाजिक सलोख आहे, तो बिघडवण्याचा काम भाजप करते. त्यामुळे मला सांगायचंय त्या मुस्कानला आणि कर्नाटकाच्या मुलींना, मुस्लिम मुलींना संस्कृतीचे धडे देण्यापेक्षा भाजपनी त्या साध्वी प्रज्ञा सिंगला संस्कृतीचे धडे द्यावे. त्या धंडदांडगी आणि तिच्यासारख्या गुंड प्रवृत्तीच्या स्त्रीला संसदेच्या बाहेर हाकलून द्यावं, असं मी या निमित्ताने सांगू इच्छिते. जे हेमंत करकरे त्या महाराष्ट्राची 26 मध्ये लढले, त्या हेमंत करकरेंच्या विरोधात तिने नाही ती अनाक्षरा पकलेली आहे. अशा स्त्रीला जी मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये सहभागी होती कटामध्ये, जिला जेल झालेली आहे, ती प्रज्ञा सिंग साध्वी, तिला तुम्ही पहिले हाकलून द्या आणि मग कर्नाटकाच्या, मग मुस्लिम मुलींना धडे द्यायच्या भानगडीत पडा, असं मी तुम्हाला जाहीर आणि चॅलेंज करून सांगते. ही गोष्ट आम्ही सुद्धा करू शकतो, परंतु आम्ही कायद्याला मानणार आहे. आम्ही समाजातल्या कायद्याला, देशाच्या संविधानाला मानणार आहे. तुम्ही विनाकारण मासूम मुलींना टार्गेट करू नये, विनाकारण मासूम मुलींना ह्या त्या नावाखाली त्रास द्यायचे प्रयत्न करू नये. भाजपच्या अमित शहाजींना आणि मोदीजींना माझं सांगणं आहे की प्लीज लुक इन टू कर्नाटकामध्ये आज तुमची सत्ता आहे, कर्नाटकामध्ये आज तुमचा मुख्यमंत्री आहे, आज कर्नाटकामध्ये तुमचे गृहमंत्री आहेत. कुठे आहेत ते सगळेजण? आज 100-200 मुलं पीएस कॉलेज मांड्याला येतात कर्नाटकाच्या एका ठिकाणी आणि तिथे त्या मुलीच्या अंगावरती जातात. हे कधीही समर्थनीय नाहीये. आमची सत्ता नाहीये, आम्ही काय तिथे राष्ट्रवादी म्हणून कर्नाटकामध्ये सत्तेत नाहीत किंवा विरोधात नाहीत, परंतु या देशाची नागरिक म्हणून जे मला देशाचं संविधानाने शिकवलंय, जे माझं जनगण मन राष्ट्रगीत मला माहिती आहे, असे तू हिमाचल, जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी सगळे लोक माझे, त्या सगळ्या भगिनी माझे. आज त्यांच्याकडे तसं होईल, उद्या आमच्याकडे होईल, म्हणून आम्ही गप्प बसायचं? असं नाही चालणार. हम रहे मस्ती में आग लगे बस्ती में, ही संस्कृती भाजपची आहे, ही संस्कृती बाकी लोकांची नाहीये. आणि तमाम लोकांना मला या निमित्ताने सांगायचंय, पहिले तर तुम्ही त्या भाजपच्या लोकांना, मुख्यमंत्र्यांना, भाजपचे जे कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत बसवराज बोम्मई साहेब, त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. तुमच्या डोळ्या दिखत तेवढं घडतंय. आज महाराष्ट्रात बसून आम्हाला कळतंय, तुम्हाला दिसत नाहीये? हे काय चाललेलं आहे? हा कुठला कायदा आणलाय तुम्ही देशामध्ये? तुम्हाला विचारून आता शाळेत कॉलेजमध्ये आम्ही कपडे घालून जायचे का मुलींनी? की आज साडी नेसूत का? आज आम्ही जीन्स घालूत का? आज आम्ही हिजाब मध्ये येऊत का? व्हॉट इज गोइंग ऑन? दिस इज नॉट माय कंट्री. हे आम्हाला नाही शिकवलेलं आहे. मला एकच राहत इंदुरी साहेबांचा एक शेर आठवतो, उठा अपनी शमशीर और दिखा अपना हुनर क्या लेगा. उठा अपनी शमशीर, दिखा अपना हुनर क्या लेगा. ये सर है, ये गर्दन, ये रही जान, क्या लेगा. ये रही सर, ये रहा गर्दन, ये रही मेरी जान, तू क्या लेगा. क्या समझ के रखा है तूने. ये शेरनी है, उड़ा देगी तेरी परखचे. ये शेरनी है, उड़ा देगी तेरी परखचे. समझता क्या है अपना आपको. ये लड़की है, ये कर क्या लेगी. तुम्हाला माहित नाही ही लड़की काय करू शकते ती. आज त्या मुस्कानचा मी सपोर्ट करते, तिच्या त्या डेअरिंगचा, तिच्या त्या धैर्याचा, तिच्या त्या कॉन्फिडन्सला मला सॅल्यूट करायचा आहे की त्या सगळ्या झुंडीला तू जबरदस्त उत्तर दिले. एक मुलगी, एक लोती मुलगी तिथे थांबून तिने अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे आणि तिच्या कॉलेजमध्ये तिने एंट्री केलेलं आहे आणि हे शिकण्यासारखं आहे, हे समर्थनीय आहे, याला सपोर्ट केला पाहिजे, ना की विरोध. मुस्लिम असली म्हणून काय झालं, ती माझी भारताची नागरिक आहे, ती माझी भारतीय नारी आहे, ती माझी भारतीय भगिनी आहे, याचा मला अभिमान आहे. म्हणून मला एकच सांगायचंय, भाजपने जे काही सुरू केलेलं आहे त्याला बळी पडू नका. उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करो उसकी तयारी आ रहे भगवाधारी. कशाची तयारी करायची, कसली तयारी करायची, कसले भगवाधारी, कसले हिरवाधारी, कसले निळे पिवळे गुलाबी झेंडे, कसले झेंडे. या देशामध्ये एकच झेंडा आहे, तो म्हणजे तिरंगा आहे.
सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा. त्यामुळे तिरंगा आम्हाला प्यारा आहे, आम्हाला कुठला झेंडा प्यारा नाहीये. मरते दम तक तिरंगा प्यारा असेल. कुणी कुणाचे अजेंडे पुढे करू नये आणि विनाकारण माझ्या तरुणींना, माझ्या मुस्लिम भगिनींना जर टार्गेट करत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. आणि परत उच्चार करते, करायचाच असेल विरोध तर ती जी बॉम्ब स्फोटातली आरोपी आहे प्रज्ञा सिंग साध्वी तिचा करा, तिची हकालपट्टी संसदेतून करा, तिच्या ड्रेसला विरोध करा जी संसदेमध्ये ती घालून येते, तिला विरोध करा आणि मग आमच्या मुस्कानला कर्नाटकाच्या सांगायला जा. हे मला या माध्यमातून सांगायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जाताना एवढंच सांगेन जे भगतसिंगांनी आम्हाला शिकून दिलेलं आहे, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, और हम अभी से क्या बताएं, और हम अभी से क्या बताएं, क्या हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. जय हिंद. कर्नाटकमध्ये जो एक कॉलेजचा मुद्दा गाजतोय हिजाब बद्दल, मला असं वाटतं की तो मुद्दा आत्ताच का गाजतोय. आता जेव्हा यूपी पंजाबच्या निवडणुका आल्या त्या तोंडावरच हा मुद्दा गाजतोय. म्हणजे याच्या मागे काहीतरी असेलच ना कारण. आणि ज्या मुली हिजाब घालून येतात त्या आधीपासूनच येत आहेत. त्या काय आत्ता हिजाब त्यांनी काल विकत घेतले आणि आज घालून आल्यात अशातला भाग नाही. त्या आधीपासूनच घालून येत आहेत. आणि कोणत्याही समाजातल्या स्त्रीनी मुलीने काय घालावं हे तिचं स्वातंत्र्य आहे. तरी आपण म्हणतोय की युनिफॉर्म म्हणून एक युनिफॉर्म असावा शाळेचा, हे त्या ह्या गोष्टी आधी का आल्या नाहीत, ह्या गोष्टी आत्ताच का आल्यात याच्यावर पण आपण विचार केला पाहिजे. आणि जेव्हा एखादी मुलगी शिक्षणासाठी पुढे येते, अगोदरच आपल्या समाजामध्ये किंवा मुस्लिम समाजामध्ये मुली शिक्षणासाठी खूप कमी प्रमाणात बाहेर येतात. त्यामध्ये जर ती मुलगी बुरखा घालून येत असेल, साडी घालून येत असेल किंवा वेगळ्या पोशाखात येत असेल तर त्या पोशाखापेक्षा मला वाटतं की शिक्षण महत्त्वाचं आहे. भारत हा तरुण पिढीचा देश आहे आणि सर्वांना शिक्षणाचा हक्क भेटावा. कोणाच्या पोशाखावरून त्याचं ठरू नये की शिक्षण बंद करावं, चालू करावं, त्यांना कॉलेजमध्ये येऊ द्यावं किंवा नाही येऊ द्यावं. आणि हा मुद्दा का आलाय याच्यावर पण आपण दोन्ही समाजांना मिळून विचार केला पाहिजे. आणि जे काही मुलं आहेत की ते मला वाटतं जे भगवे पट्टे घालून मुलं येत आहेत हिंदू जय श्रीराम म्हणत, त्यांना खरंच स्वतःच्या धर्माचा स्वाभिमान अभिमान आहे म्हणून येत आहेत की एखाद्या समाजाला विरोध करायचा म्हणून येत आहेत. जर का त्यांना धर्माचा स्वाभिमान असेल तर ही गोष्ट आधी का घडली नाही, आधी का ते आले नाहीत, हा पण एक मुद्दा आहे. हा जो काही चालू आहे त्याला सपोर्ट कोण करते. आता जे मुलं भगवे पट्टे शाळेत घालून आले त्यांना कुणी दिली असतील ते भगवे पट्टे, यावर पण आपण विचार करायला हवाच ना. आणि ज्या मुली बुरखा घालून येतात त्या आधीच बुरखा घालून येत आहेत आणि कुणी बुरखा घालून येत आहे म्हणून तुम्ही भगवे पट्टे घालून येणं हे कुठेतरी मला असं वाटतं की द्वेष भावना एकमेका समाजाबद्दलची निर्माण झालेली आहे. त्यामुळे हा प्रकार घडत आहे. तरी दोन्ही समाजांनी याबद्दल विचार केला पाहिजे की आपल्या समाजाचा कोणीतरी उपयोग करून घेऊ नये. आपल्या समाजाचा किंवा आपल्या देशाचं याच्यामुळे जे काही द्वेष भावना निर्माण होते ती द्वेष भावना निर्माण होऊ नये. यामुळे जसं की एक कट्टरता निर्माण होते, हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, कुणीही कट्टर भावना जर निर्माण केली तर आपला देश पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान सारखा देश व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे दोन्ही समाजांनी याबद्दल विचार केला पाहिजे. आणि कोणतीही स्त्री बुरखा असेल, साडी असेल किंवा हिजाब असेल, जो पण तिचा ड्रेस कोड असेल किंवा तिचा पोशाख असेल, यावर न जाता त्या मुलीच्या शिक्षण, आरोग्य, रोजगारावर आपण चर्चा केली पाहिजे. पण आज तिच्या कपड्यांवर आपण चर्चा करतोय, हे खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे. 21व्या शतकात पण आपण याच्यावर चर्चा करतोय. चर्चा ही आरोग्य, शिक्षण, रोजगारावर घडवा ना तुम्ही चर्चा, त्यावर काहीतरी आउटपुट निघेल. नमस्कार. सध्या कर्नाटकमध्ये उडपी या शाळेमध्ये जो काही प्रकार झालेला आहे तर त्या संदर्भात मी माझी भूमिका संक्षिप्तमध्ये मांडणार आहे. शिक्षण संस्था ज्या काही आहेत त्या शिक्षण संस्थेमध्ये नक्की आपण कशासाठी जातो, त्या शिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपण कशाचे धडे घेतो. तर मला असं वाटतं की अशा शिक्षण संस्थेमध्ये आपण जाण्याचं एकमेव कारण असतं की आपल्याला एक चांगला माणूस घडायचं असतं. आपण समानतेच्या गोष्टीवर चर्चा करतो. तिथं स्त्री पुरुष समानता असेल, प्रत्येक कामाच्या बाबतीत समानता असेल आणि राष्ट्रभावना जागृत होण्यासाठी हा जो भारत देश आहे तो एकसंघ बनण्यासाठी जे काही मला करता येईल अगदी त्यासाठी आपण या शिक्षण संस्थेमध्ये जाऊन एक माणूस म्हणून एक शिक्षण एक चांगल्या प्रकारचं घेत असतो. मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये मी तो व्हिडिओही बघितलेला आहे, परंतु
त्या व्हिडिओमध्ये जे काही दाखवायचा प्रयत्न आहे मी त्याच्यावर अजिबात बोलणार नाही, परंतु मी मेन विषयावर बोलणार आहे की ते म्हणजे की आम्ही एकीकडे असं म्हणायचं की आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी जे काही संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा आम्हाला आदर आहे, आणि दुसरीकडे की जे काही शिक्षण संस्थेमध्ये जो काही ड्रेस कोड असेल तर सर्वोच्च न्यायालयाने जर एखादा निकाल दिला की ड्रेस कोड हा कंपल्सरी असावा, तर आम्ही परत दुसऱ्या बाजूने काय म्हणायचं की आम्हाला तो ड्रेस कोड मान्य नाही. म्हणजे आपण किती दुय्यम भूमिका नेहमी घेतो याचाही आपण कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे एकीकडे आम्हाला संविधानही प्रिय आहे आणि एकीकडे न्यायालयाने जे काही आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत आम्हाला त्याही भूमिका मान्य नाहीत. म्हणजे जर ड्रेस कोड कंपल्सरी एखाद्या संस्थेने केला असेल तर मला वाटतं की आपण आपला जो काही धर्म आहे तर तो आपण शाळेच्या बाहेर ठेवून शाळेमध्ये आपण येणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण समाजाला एक चांगली भूमिका किंवा समाजाप्रती एक चांगलं काही देणं लागतो, या हिशोबाने आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान दिलेलं आहे तर मला वाटतं थॉट्स ऑफ पाकिस्तान यामध्येही त्यांनी म्हणलेलं आहे की बुरखा आणि हिजाब हे एक अप्रगत समाजाचे लक्षण आहे. हे मी म्हणत नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आहे. त्याच्यामुळे धर्माच्या पलीकडे जाऊन आज खरं तर एक चांगला समाज कसा बनू शकतो आपण या सर्वांनी याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या भूमिकेमधूनच आपण आपली मते सुद्धा मांडली पाहिजेत. काहीतरी सोशल मीडियावर एखादी पोस्ट व्हायरल झाली असेल किंवा व्हिडिओ व्हायरल झाला असेल आणि त्याचे या समाजावर जर दुर्गम किंवा वाईट परिणाम होणार असतील तर हे या तरुण पिढीला एक चांगलं असणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने एक त्याच्या खोलात जाऊन विचार करणं गरजेचं आहे. आणि एक शिक्षण संस्था किंवा त्या शिक्षण संस्थेचे जे काही नियम असतील त्या नियमावरच आपण चाललं पाहिजे. आणि ज्या काही प्रतिगामी संस्कृतीची जी काही प्रतीका आहेत त्याला कुठंतरी आपण बाजूला सारून एक चांगल्या प्रकारचं एक शिक्षण घेणं गरजेचं आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. ऐसा देखा जाए तो हिजाब जो है तो हमारा राइट है, हमारी चॉइस है, और इसका हुक्म अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने दिया है. और ये सूरह नूर में फरमाया गया है कि औरतों ने हिजाब के साथ रहना चाहिए. बाहर जब निकलो तो यानी कि अपने चेहरों को ढाक के निकलो. तो ये हमारी यानी कि चॉइस है. और जो हमारा भारत का जो कॉन्स्टिट्यूशन है, जो दस्तूर बनाए गए हैं पहले से ही, तो उसमें तो कहीं ऐसा नहीं है कि आप ये मत पहनो वो मत पहनो. मज़हब की आज़ादी है और लिबास की आज़ादी है. तो ये हिजाब जो है तो औरतों के लिए बहुत ही यानी कि अच्छा यानी कि प्रोटेक्शन है. और इसमें इसको हिजाब को पहनकर जो औरत है, जो लड़की है, अपने आप को यानी कि बहुत ही यानी कि अच्छा यानी गुड फील करती है. और ये इस पे किसी को यानी कि ऑब्जेक्शन नहीं होना चाहिए. और इसको ये जो बच्ची का जो हम बच्ची के ऊपर जो यानी कि हम देखे हैं इतने सारे जो है तो बच्चे थे और वो बच्ची अकेली जा रही थी. और वो बच्चे यानी कि उसको क्या ज़रूरत नहीं थी ना, हिजाब को लेकर जो है इतना इश्यू बनाने की ज़रूरत नहीं है. ये छोटी सी चीज़ है. और पता नहीं लोग कह रहे हैं कि वोटिंग की वजह से, इसकी वजह से, पॉलिटिक्स की वजह से जो है तो ऐसे इश्यूज यानी कि बनाए जाते हैं. लेकिन ये ही क्यों, इन चीज़ों को क्यों लिया जाता है? और हिजाब जो है तो यानी कि ऐसे यानी कि इश्यू बनाने की चीज़ नहीं है. और दूसरी बात ये है कि ये जो हम कितना देख रहे हैं कि बच्चे जो तो बच्चे लड़के यानी कि लड़की को धमकाने के लिए, डराने के लिए इतने सारे आगे आए थे. तो ये जो चीज़ है तो वो दिलों को यानी कि बहुत तकलीफ दे है. सभी इसको यानी कि गलत समझ यानी कि बुरा कह रहे हैं. ये चीज़ नहीं होना चाहिए. और ये सिर्फ यानी कि मुस्लिम मज़हब का नहीं है. हम देख रहे हैं, हम जानते हैं, हम हिस्ट्री पढ़े हैं और इतनी यानी कि बातें हमारे सामने हैं कि हर मज़हब में है कि औरत को ढक कर रखा जाए. औरत अपनी मर्ज़ी से, अपनी खुशी से जो है तो अपने आप को ढक के रखती है. और कोई भी किसी मज़हब में ऐसा नहीं है कि अपने चेहरे को खुला रखो और खुला फिरो. ये तो सबको पसंद है ये चीज़ है.
हिजाब, तो हिजाब जो यानी कि पर्दा है वो यानी कि मुस्लिम औरतों का अपना जो है तो राइट है। तो इसके लिए हुकूमत को यानी कि मदद करनी चाहिए, उल्टा यानी कि सपोर्ट करना चाहिए, प्रोटेक्ट करना चाहिए। हम ये चाहते हैं।